नमस्कार. मैत्रेयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1चा सिलेबस आपण कव्हर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातलं मॉड्यूल 1 आपलं पूर्ण झालं आहे. आज आपण या व्हिडिओपासून मॉड्यूल 2 सुरू करणार आहोत. काय आहे मॉड्यूल 2? टेरिटरी ऑफ इंडिया, सिटिझनशिप अँड जनरल प्रिन्सिपल्स रिगार्डिंग टू फंडामेंटल राईट्स मीन्स आर्टिकल 12 अँड 13. बघा, टेरिटरी ऑफ इंडिया पहिलाच जो आपला कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे तो युनियन अँड इट्स टेरिटरी असा आहे. आर्टिकल 1 to 4 असा हा पार्ट आहे, युनियन अँड इट्स टेरिटरी. सिटिझनशिप आर्टिकल 5 to 11 हे सिटिझनशिपच्या प्रोव्हिजन्स आर्टिकल 5 पासून 11 पर्यंत दिलेले आहेत. त्यानंतर जनरल प्रिन्सिपल्स रिगार्डिंग फंडामेंटल राईट्स. बघा, आर्टिकल 14 पासून फंडामेंटल राईट्स सुरू होतात. राईट टू इक्वॅलिटी आणि असे सहा प्रकारचे राईट्स आपल्याला, फंडामेंटल राईट्स आपल्याला आहेत. आधी 7 होते, पण राईट टू प्रॉपर्टी काढून टाकण्यात आला फंडामेंटल राईट्समधून आणि मग आता 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स आपल्याला आहेत. पण फंडामेंटल राईट्सचा जो पार्ट 3 आहे तो काही आर्टिकल 14 पासून सुरू होत नाही. तो कुठून सुरू होतो? 12 पासून सुरू होतो. आणि आर्टिकल 12 आणि 13 हे सुद्धा आपल्याला म्हणून या व्हिडिओमध्ये किंवा या मॉड्यूल अंडर पाहायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त टेरिटरी ऑफ इंडिया एवढंच कव्हर करणार आहोत आणि पुढे जे 2 व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये सिटिझनशिप आणि जनरल प्रिन्सिपल्स ऑफ फंडामेंटल राईट्स, त्यामध्ये 12 म्हणजे डेफिनेशन ऑफ स्टेट आणि 13 म्हणजे लॉ विच आर इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट्स. या लॉजचं काय होणार या संदर्भामध्ये हे आर्टिकल 13 आहे. ठीक आहे, तो आजचा आपल्या डिस्कशनचा विषय नाही आहे. आज आपण टेरिटरी ऑफ इंडिया बघणार आहोत, म्हणजे आर्टिकल 1 to 4 बघणार आहोत. बघा, आर्टिकल 1 हे 3 गोष्टी सांगतं. नेम ऑफ युनियन म्हणजे आपलं हे जे राज्य आहे, नेम ऑफ द स्टेट म्हणजे आपल्या ह्या राज्याचं नाव काय आहे ते सांगतं. दुसरी गोष्ट हे सांगतं ते म्हणजे नेचर ऑफ अवर स्टेट, आपलं राज्य कसं असणार आहे, कशा प्रकारचं नेचर या राज्याचं असणार आहे हे सांगतं. आणि तिसरी गोष्ट सांगतं ते म्हणजे टेरिटरी ऑफ द स्टेट, या राज्याची टेरिटरी कशी असणार आहे किंवा काय असणार आहे. ठीक आहे, हे आर्टिकल 1 मध्ये कव्हर होतं. 2 मध्ये काय आहे? 2 मध्ये न्यू स्टेटला इन्क्लूड करण्याच्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स आहेत, जसं की सिक्कीमच्या बाबतीत झालं होतं, बरोबर आहे. आणि आर्टिकल 3 मध्ये जे एक्झिस्टिंग स्टेट आहेत त्यांच्यामध्ये अल्टरेशन किंवा त्यांच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील, त्यांची टेरिटरी कमी करायची असेल किंवा 2 राज्य मिळून 1 राज्य बनवायचं असेल, अशा जर काही गोष्टी करायच्या असतील तर आर्टिकल 3 त्या गोष्टींशी डील करतं. आणि मग येतं आर्टिकल 4, ते दोन गोष्टी बोलतं. ते म्हणजे अमेंडमेंट इन द आर्टिकल इन द शेड्यूल 1 अँड शेड्यूल 4. ओके, शेड्यूल 1 आणि शेड्यूल 4च्या अमेंडमेंटच्या संदर्भात आर्टिकल 4 बोलतं. काय आहे शेड्यूल 1? शेड्यूल 1 आहे लिस्ट ऑफ नेम ऑफ द स्टेट्स, म्हणजे स्टेट्सची जी काही नावं आहेत आणि युनियन टेरिटरीजची जी काही नावं आहेत ती या शेड्यूलमध्ये व्यवस्थित एकाखाली एक अशी दिलेली आहेत. हे शेड्यूल आहे शेड्यूल 1. आणि शेड्यूल 4 काय आहे? बघा, जेव्हा शेड्यूल 1 मध्ये बदल होईल आर्टिकल 2 आणि 3च्या अंडर, जेव्हा शेड्यूल 1 मध्ये बदल होईल, काय आहे 2 नवीन स्टेट इन्क्लूड केलं किंवा काय आहे 3 जे एक्झिस्टेड स्टेट आहे त्याच्यामध्ये त्याला विभाजित केलं किंवा 2 स्टेट मिळून 1 स्टेट तयार केलं, अल्टरेशन केलं, काहीही केलं, तर ह्या 2 आर्टिकल्समध्ये जेव्हा बदल होईल, या 2 आर्टिकल्स अंडर जेव्हा स्टेटमध्ये बदल होईल तेव्हा शेड्यूलमध्ये पण बदल करावा लागेल, शेड्यूल 1 मध्ये पण बदल करावा लागेल. नवीन नाव तयार होईल, जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा तयार झालं, बरोबर. मग हे तेलंगणा सुद्धा आपल्याला शेड्यूल 1 मध्ये इन्क्लूड करावं लागणार. ठीक आहे, आणि त्याचबरोबर शेड्यूल 4 पण बदलेल. काय आहे शेड्यूल 4? अलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा. बघा, राज्यसभेत ज्या सीट्स असतात स्टेटच्या, मग ते सुद्धा बदलणार. मग ह्या बदलाच्या संदर्भामध्ये आर्टिकल 4 बोलतं, अमेंडमेंटच्या संदर्भात आर्टिकल 4 बोलतं. हे आपले 4ही आर्टिकल्स असणार आहेत आजच्या डिस्कशनसाठी टेरिटरी ऑफ इंडियाच्या अंडर. ठीक आहे, चला 1 by 1 आपण सुरू करूयात.
Article 1 to 4 of the Constitution of India deals with the Union of India and its territory. These articles are part of Part 1 of the Constitution. पहिल्या पार्टचा हे भाग आहेत. Part 1 of the Constitution काय आहे? युनियन अँड इट्स टेरिटरी. ठीक आहे. आता बघा काय म्हणतं आर्टिकल 1. आर्टिकल 1 म्हणतं नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. काय असणार आहे इंडिया? इंडिया ॲज अ युनियन ऑफ स्टेट. अ फेडरेशन इज कॉल्ड युनियन बिकॉज इट्स इनडिस्ट्रक्टेबल. बघा भारत हा देश कसा तयार झालाय? इथे स्टेट आहे आणि हा पूर्ण एक पूर्ण भारत होता आणि मग आपण काय केलं? आपण त्याला लँग्वेजच्या बेसिसवरती किंवा प्रशासनाच्या सोयीच्या बेसिसवरती डिवाइड केलं. मग महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका हे असं वेगळे आपण प्रशासनाच्या दृष्टीने काय केले? स्टेट्स केले. म्हणजे आधी सेंटर होतं आणि मग त्याने काय केलं? स्टेट्सला काही पॉवर्स दिल्या. ओके. आणि ही इनडिस्ट्रक्टेबल युनियन तयार झाली. म्हणजे उद्या जर कोणत्या एका स्टेटला वाटलं की आपण वेगळं व्हायचं आहे किंवा आम्हाला आमचं वेगळं राज्य तयार वेगळा देश तयार करायचा तर ते शक्य नाही. कारण ही काय आहे? ही एक इनडिस्ट्रक्टेबल युनियन आहे. वेअर ॲज जर आपण USA संदर्भात विचार केला तर तिथे ऑलरेडी एक्झिस्टेड स्टेट्स होते. ओके. आणि ते स्टेट्स एकत्र आले आणि मग सिक्युरिटी आणि मग वेगळ्या प्रकारचे अफेअर्स या संदर्भानं त्यांनी सेंटरला काही पॉवर देऊ केली, सेंटरला काही अधिकार दिले. तर मग तिथे ते फेडरेशन ऑफ स्टेट आहे. वेगळे स्टेट एकत्र येऊन तयार झालेलं ते फेडरेशन आहे. पण आपला भारत देश हा युनियन ऑफ स्टेट आहे. ओके. A federation is called union because it is indestructible. While a country can be divided into different states for administrative convenience, it remains a single entity with its people united under one authority derived from single source. जसं मी सांगितलं हा एक सिंगल सोर्स आहे आणि त्याच्यापासून आपण स्टेटला काय दिली आहे? ऑथॉरिटी दिलेली आहे. बघा कंट्री डिवायडेड इंटू डिफरंट स्टेट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. हे कशासाठी आहे? तर प्रशासनाच्या सोयीसाठी आहे. एवढ्या मोठ्या देशाचा एकच एंटिटी किंवा एकच सेंटर सगळं काही पाहू शकत नाही. त्यात आपल्याकडे खूप जास्त लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी पण आहे. वेगवेगळ्या प्रकारची ही डायव्हर्सिटीला टॅकल करायचं असेल आणि तिथे जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स व्यवस्थित पार पाडायचे असतील तर स्टेटला काही पॉवर्स द्याव्या लागल्या आणि त्या भारतामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट. इंडिया इज डिस्क्राइब्ड ॲज अ युनियन ऑफ स्टेट इन द कॉन्स्टिट्यूशन विथ इट्स स्टेट्स अँड टेरिटरीज लिस्टेड इन द फर्स्ट शेड्यूल. फर्स्ट शेड्यूल बद्दल मी आत्ताच सांगितलं. फर्स्ट शेड्यूलमध्ये नेम ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीजच्या बद्दल सगळं दिलेलं आहे किंवा त्यांची नावं दिलेली आहेत फर्स्ट शेड्यूलमध्ये. ओके. अनलाइक द युनायटेड स्टेट्स where independent state voluntarily joined the federation through an agreement, India's union is not a result of such an agreement. बघा मी आत्ताच सांगितलं युनायटेड स्टेट्समध्ये काय झालंय? एक ॲग्रीमेंट झालंय स्टेट्समध्ये आणि मग ते स्टेट्स एकत्र येऊन त्यांनी काय केलं? युनियनला काहीतरी पॉवर्स दिलेत, सेंटरला काहीतरी पॉवर्स दिलेत. पण इंडियाच्या केसमध्ये सेंटरकडे पॉवर्स होते आणि त्यांनी स्टेटला काही पॉवर्स देऊ केलेले आहेत. India follows a centrifugal model of federalism, where power flows primarily from center to state to ensure national unity and prevent succession. If any union government already exists and if the country gets divided into different regions, that is a centrifugal formation. बघा डिफरंट रिजन्स. आता बघा हे जे सेंटर आहे ह्या सेंटरकडून स्टेट्सकडे पॉवर जात आहेत. हे काय मॉडेल आहे? तर हे मॉडेल आहे सेंट्रीफ्युगल मॉडेल आहे. आणि
युनायटेड स्टेटमध्ये सेंट्रीपिटल मॉडेल आहे. काय आहे सेंट्रीपिटल? वेअर पॉवर्स वॉज ओरिजिनली विथ द स्टेट्स विच वॉलंटरीली जॉईन द युनियन. लिटरली इट मीन्स फेडरेशन फॉर्म बाय स्टेट्स गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे तयार झालेलं युनियन. ओके, हे सेंटरकडे आलंय म्हणजे हे काय आहे? हे सेंट्रीपिटल मॉडेल आहे. ओके, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत टेरिटरी ऑफ इंडिया. आता बघा, टेरिटरी ऑफ इंडिया हे एक वायडर एक्सप्रेशन आहे, हे एक मोठं एक्सप्रेशन आहे दॅन युनियन ऑफ इंडिया, बिकॉज द लॅटर इन्क्लूड्स ओनली स्टेट्स. म्हणजे हे जे युनियन ऑफ इंडिया आहे ना, हे युनियन ऑफ इंडिया फक्त स्टेट्सलाच इन्क्लूड करतं, त्याच्यामध्ये फक्त स्टेट्सच येतात. while the former includes not only states but also union territories and territories that may be acquired by the government of India at any future time. बघा, जे युनियन ऑफ इंडिया आहे ते काय इन्क्लूड करतं? ते स्वतःमध्ये फक्त स्टेट यालाच इन्क्लूड करतं. वेअर ॲज जे टेरिटरीज आहेत, टेरिटरीज ऑफ इंडिया आहे, ते टेरिटरीज काय इन्क्लूड करतात? 3 गोष्टी इन्क्लूड करतात. स्टेट्स तर करतच, पण त्याचबरोबर युनियन टेरिटरीज आणि फ्युचरमध्ये, आता आपण एक सॉव्हरेन कंट्री आहोत, तर फ्युचरमध्ये जर काही कुठल्या टेरिटरीज आपण ॲक्वायर केल्या तर त्या सुद्धा या टेरिटरी ऑफ इंडियाच्या फ्रेममध्ये येतात. द स्टेट्स आर द मेंबर्स ऑफ द फेडरल सिस्टीम अँड शेअर अ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर विथ द सेंटर. ओके, स्टेट आर मेंबर्स ऑफ फेडरल सिस्टीम आणि ते काही पॉवर्स शेअर करतात सेंटर बरोबर. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स विथ सेंटर. द युनियन टेरिटरीज अँड द अक्वायर्ड टेरिटरीज ऑन द अदर हँड आर डायरेक्टली ॲडमिनिस्टर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. हां, पण स्टेटकडे काही पॉवर्स आहेत असं आपण म्हणतोय, पण त्याचबरोबर जे युनियन टेरिटरीज आहेत आणि अक्वायर्ड टेरिटरीज आहेत त्या डायरेक्टली कुणा थ्रू ॲडमिनिस्टर्ड केल्या जातात? तर त्या डायरेक्टली सेंटर थ्रू ॲडमिनिस्टर्ड केल्या जातात. ठीक आहे. द टेरिटरी ऑफ इंडिया इज क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. असं आत्ता मी सांगितलं. कोणत्या 3 कॅटेगरीज आहेत? स्टेट टेरिटरीज, युनियन टेरिटरीज ॲज लिस्टेड इन फर्स्ट शेड्यूल. फर्स्ट शेड्यूलमध्ये स्टेट आणि युनियन टेरिटरीजची नावं दिलेली आहेत. मग जसं लिस्ट केलेलं आहे त्याप्रमाणे हे युनियन टेरिटरीज सुद्धा या टेरिटरी ऑफ इंडियाच्या या कक्षेमध्ये येतात. ठीक आहे. टेरिटरीज ॲक्वायर्ड बाय इंडिया. फ्युचरमध्ये, भविष्यात जे काही ॲक्वायर्ड करेल इंडिया ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होईल टेरिटरी ऑफ इंडियाच्या अंडर. ठीक आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन, 7th Amendment Act 1956 and the States Reorganization Act 1956, the union and state as specified in first schedule were to be part of the Indian Union. काय इंडियन युनियनचा पार्ट असेल? जे फर्स्ट शेड्यूलमध्ये दिलंय स्टेट रिओर्गनायझेशन ॲक्ट 1956 मध्ये आणि अंडर आणि युनियन अँड स्टेट्सच्या अंडर जे काही येईल. स्टेट्स, युनियन टेरिटरीज आणि फ्युचरमध्ये ज्या टेरिटरीज ॲक्वायर होतील त्या, आणि या सगळ्या लिस्ट कशामध्ये असणार आहे? फर्स्ट शेड्यूलमध्ये असणार आहे. तर ह्या फर्स्ट शेड्यूलमध्ये जे काही येईल ते काय असणार आहे? ते मिळून काय बनणार आहे? भारताची ही युनियन बनणार आहे. ठीक आहे. अंडर इंटरनॅशनल लॉ, acquiring new territories is an attribute of sovereignty. ओके, इंटरनॅशनल लॉ नुसार काय आहे? नवीन टेरिटरीज ॲक्वायर करणं, नवीन टेरिटरीज आपल्या राज्याला जोडून घेणं हे एक सॉव्हर्निटीचं ॲट्रिब्यूट आहे. हे सॉव्हरीन ज्या कंट्रीज असतात ती गोष्ट करतात. नो स्पेसिफिक लेजिस्लेशन इज रिक्वायर्ड फॉर द ॲक्विजिशन ऑफ द फॉरेन टेरिटरीज. जर कुठल्या फॉरेन टेरिटरीला ॲक्वायर करायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या लेजिस्लेशनची, सेपरेट लेजिस्लेशनची गरज नाही आहे. However, Parliament has not been expressly confirmed with the power to acquire foreign territories. तरी सुद्धा पार्लमेंटकडे अशी कोणती पॉवर काही भारतीय संविधानाने दिलेली नाहीये की बाहेर जाऊन कुठले देश ॲक्वायर करा किंवा दुसऱ्या देशांना आपल्या देशाशी जोडून घ्या. ठीक आहे, अशी कुठलीही पॉवर पार्लमेंटकडे दिलेली नाहीये. पण एक सॉव्हर्निटीचं फंक्शन म्हणून इंटरनॅशनल लॉ अंडर ही गोष्ट होते, ही गोष्ट केली जाऊ शकते. ठीक आहे. आता बघा, टेरिटरी कॅन बी ॲक्वायर्ड थ्रू व्हेरियस मीन्स.
आता टेरिटरी अक्वायर होऊ शकते, करू शकतो हे मी सांगितलं, पण मग ती कुठल्या मीन्सने अक्वायर केली जाऊ शकते, तर ते आहे कॉन्क्वेस्ट अँड सबज्युगेशन. फॉर एक्झाम्पल, इंडिया अक्वायर्ड सेव्हरल फॉरेन टेरिटरीज सच एज दादरा नगर हवेली. आत्तापर्यंत इंडियाने अशा प्रकारे कुठल्या टेरिटरीज अक्वायर केल्यात? दादरा नगर हवेली आहे, गोवा आहे, दीव दमण आहे, पॉंडिचेरी आहे आणि सिक्कीम सुद्धा आहे. कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे 26 जानेवारी 1950. 26 जान 1950 पासून भारतानं काय 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 ॲक्वायर केलंय, कॉन्क्वेस्ट केलंय किंवा दुसरे फॉरेन टेरिटरीज आपल्या राज्याला जोडलेत, तर ते आहे दादरा नगर हवेली, गोवा, दमण, दीव, पॉंडिचेरी, सिक्कीम. ओके. सेशन म्हणजे फॉलोविंग म्हणजे ट्रीटी झाली, परचेस झालं, गिफ्ट झालं, लीज झालं, प्लेबिसाईट झालं, म्हणजे स्वतःहून विलफुली काही लोक जॉईन झाली येऊन, ॲक्वायर नाही केलं, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं असं लढा वगैरे असं काही द्यावं लागलं नाही, तर ट्रीटी झाली. म्हणजे एखादा विवादित भाग असेल तर तो जोडला जाण्यासाठी किंवा त्यांना वाटलं की सिक्युरिटीच्या पर्पजने आपण एकत्र यावं, परचेस केलं, विकत घेतलं, गिफ्ट दिलं गेलं. पूर्वीच्या काळी असायचं की राजे गिफ्ट द्यायचे एखादा प्रदेश वगैरे, तर मग तशा पद्धतीने जर गिफ्ट म्हणून मिळत असेल लीजवरती किंवा असं, तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात? सेशनमध्ये येतात, चोडून घेणं यामध्ये येतात. ओके. नंतर ऑक्युपेशन ऑफ प्रिव्हियसली अनक्लेम्ड लँड, म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याच प्रायव्हेट एंटिटीने किंवा कोणीच ती लँड क्लेम नाही केली आहे, ही लँड आमची आहे असं म्हटलेलं नाही आहे, मग ती लँड भारताला जोडून घेतली. आता बघा, किंवा भारताच्या ह्या युनियनमध्ये इन्क्लूड केली. इन अमर सिंग जी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, बघा एक केस लॉ आहे इथे, अमर सिंग जी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, द सुप्रीम कोर्ट अपहेल्ड द स्टेट्स ऑथॉरिटी ओव्हर अनक्लेम लँड, एस्टॅब्लिशिंग दॅट such land belongs to government unless private ownership is legally established. This decision has been significant in land acquisition cases. ओके. सुप्रीम कोर्ट अपहेल्ड, सुप्रीम कोर्टने काय केलं, स्टेटची जी ऑथॉरिटी आहे की अनक्लेम्ड लँडवरती ते आपलं जे काही अनक्लेम लँडवरती आपला ते प्रभाव घालू शकतात किंवा अनक्लेम लँड ते आपल्या राज्याला जोडून घेऊ शकतात, त्याला मान्य केलं. एस्टॅब्लिशिंग दॅट सच लँड बिलॉंग्स टू गव्हर्नमेंट, ती लँड गव्हर्नमेंटचीच असेल अनलेस प्रायव्हेट ओनरशिप इज लिगली एस्टॅब्लिश. जर कोणीतरी प्रायव्हेट ओनर येऊन जोपर्यंत म्हणत नाही की या पर्टिक्युलर लँडवरती माझी ओनरशिप आहे, तोपर्यंत ती कोणाची असणार आहे? लँड सरकारची असणार आहे, असं या अमर सिंगजी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये सांगितलं होतं. आता ह्या केसचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर लँड ॲक्विजिशन केसेसमध्ये पर्टिक्युलरली इन डिटरमाइनिंग स्टेट्स कंट्रोल ओव्हर अनऑक्युपाइड लँड और वेस्टलँड, वेस्टलँडवरचा जो काही गव्हर्नमेंटचा स्टेटचा कंट्रोल आहे तो सांगण्याच्या दृष्टीनं किंवा तो एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीनं ही केस अत्यंत महत्त्वाची आहे. अमर सिंगजी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. ठीक आहे. लँड ॲक्विजिशनची केस. इन द Indian Union gains sovereignty over a territory, it is considered an acquired territory. जेव्हा एखादी इंडियन युनियन सॉव्हर्निटी गेन करते, सॉव्हर्निटी म्हणजे एकदम मोठा कंट्रोल गेन करते, पूर्ण कंट्रोल गेन करते, तेव्हा ती ॲक्वायर्ड टेरिटरी म्हणून कन्सिडर केली जाते. A statement made by Government of India declaring that a particular area has not been acquired is binding on court. जर भारताचं सरकार असं म्हणत असेल की ही काही लँड आम्ही ॲक्वायर केलेली नाही आहे, इथे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारचे सैन्य घुसवलेलं नाही आहे किंवा आमचा कंट्रोल एस्टॅब्लिश केलेला नाही आहे, तर कोर्टाला ही गोष्ट काय करावी लागेल? मान्य करावी लागेल. ओके. Binding on courts. Courts cannot disregard such a statement, nor can they conduct an independent investigation into the matter. कोर्ट, आता भारत सरकार सांगतंय की आम्ही आता कोणत्याही प्रकारचं काय केलेलं नाही आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचा कंट्रोल एस्टॅब्लिश केलेला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची फॉरेन टेरिटरी ॲक्वायर केलेली नाही आहे, तर ही गोष्ट कोर्टाला मान्य करायला लागेल आणि त्यामध्ये ते कोणत्याही प्रकारची इंडिपेंडंट इन्क्वायरी बसवू शकत नाही, त्यांना ते ॲक्सेप्ट करणं आहे. ठीक आहे. द सुप्रीम कोर्ट्स जजमेंट,
Supreme Court judgment in N. Mastana Sahib versus Commissioner reinforces the idea that territorial acquisition is a matter of executive decision making and courts cannot override or investigate in government declaration on this issue. बघा, एन मस्तान साहिब वर्सेस कमिशनर या केसमध्ये काय झालं होतं? या केसमध्ये सांगण्यात आलं होतं की टेरिटोरियल ॲक्विजिशनचा जो मॅटर आहे तो प्युअरली एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे. बघा, तीन प्रकारे आपण काय केलंय, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स केलेलं आहे किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स केलं आपण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं आहे. पण मग हे एक्झिक्युटिव्हकडे जी पॉवर आहे त्याच्यानुसार हे जे ॲक्विजिशन ऑफ टेरिटरी आहे, नवीन टेरिटरी जोडणं आहे, हे प्युअरली कसलं फंक्शन आहे तर ते एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे. ज्युडिशरीचा याच्यात काही रोल नाही असं एन मस्तान साहेब या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कोर्ट कॅनॉट ओव्हरराईड ऑर इन्व्हेस्टिगेट इन गव्हर्नमेंट डिक्लेरेशन ऑन दिस लँड. त्यामुळे लँडचं जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे की ही लँड आम्ही काही क्लेम केलेली नाही, त्यामध्ये कोर्टाचं काही से असणार नाही. कोर्ट त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेट वगैरे करणार नाही. ठीक आहे, इथे आता एक टेबल आहे केस लॉजचं. ह्या दोन केसेस आहेत, बेरुबरी युनियन अँड जोस दा कॉस्टा. याच्यामध्ये काय हेल्ड झालं होतं किंवा काय लिगल प्रिन्सिपल समोर आलं होतं? ॲक्विजिशन ऑफ फॉरेन टेरिटरी डज नॉट रिक्वायर लेजिस्लेशन बट पार्लमेंट डज नॉट हॅव अन एक्सप्रेस पॉवर टू ॲक्वायर फॉरेन लँड. ओके, ॲक्विजिशन ऑफ फॉरेन टेरिटरी डज नॉट रिक्वायर लेजिस्लेशन. फॉरेन टेरिटरीजच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं लेजिस्लेशन लागत नाही. पार्लमेंटकडे कोणत्याही प्रकारची पॉवर नाही आहे. आपण संविधाना थ्रू कोणत्याही प्रकारची पॉवर दिलेली नाही आहे कोणाला? पार्लमेंटला. ठीक आहे. एन मस्तान साहिब या केसमध्ये काय झालं होतं? कुठलं लिगल प्रिन्सिपल समोर आलं होतं? अ स्टेटमेंट बाय द गव्हर्नमेंट दॅट ॲन एरिया इज नॉट ॲक्वायर्ड इज बाइंडिंग ऑन कोर्ट. आपण आत्ताच वरती बघितलं एन मस्ताना की जे काही स्टेटमेंट गव्हर्नमेंट करेल की ही पर्टिक्युलर टेरिटरी आम्ही ॲक्वायर केलेली नाही आहे किंवा केली आहे, काय जे काही असेल ते कोर्टावरती काय राहणार आहे? बाइंडिंग राहणार आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन होणार नाही. ठीक आहे. मगनभाई ईश्वरभाई पटेल या केसमध्ये काय झालं होतं? अ बाउंड्री डिस्प्यूट सेटलमेंट इज नॉट अ सीजन और सीझन अँड डज नॉट रिक्वायर अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. म्हणजे एखादा डिस्प्यूट असेल बाउंड्रीचा, तर तो बाउंड्री डिस्प्यूट सॉल्व केला, सेटलमेंट केली, काहीतरी करार केला किंवा समझोता केला एक प्रकारचा, तर ते जे सेटलमेंट असेल ते त्या सेटलमेंटसाठी काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागणार नाही. 368 अंडर त्याच्यात काही बदल करावा लागणार. 368 अंडर जाऊन त्याच्यात काही अमेंडमेंट करायची गरज नाही आहे असं मगनभाई ईश्वरभाई पटेल या केसमध्ये सांगितलं. ॲक्शन्स सबसिक्वेंट टू ॲक्विजिशन ऑफ फॉरेन टेरिटरी. वन्स अ फॉरेन टेरिटरी बिकम पार्ट ऑफ इंडिया, इट मे बी इंटिग्रेटेड थ्रू वेरियस मीन्स ॲज एस्टॅब्लिश्ड इन केसेस ऑफ अमर सिंगजी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान अँड हरिवंश लाल मेहरा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता ह्या केसेसमध्ये काय कलेक्टिव्ह हेल्ड झालं होतं बघा? ॲडमिटेड these cases collectively held that acquired foreign territory can be ॲडमिटेड इन टू युनियन. काय होईल जर एखादी फॉरेन टेरिटरी भारताने ॲक्वायर केली आहे तर काय गोष्टी होऊ शकतात? ह्या दोन केसेसमध्ये सांगण्यात आलं होतं. तर पहिली गोष्ट आहे, तिला युनियनमध्ये ॲडमिट केलं जाईल. ओके. कॉन्स्टिट्यूटेड इन टू अ न्यू स्टेट अंडर आर्टिकल 2. आर्टिकल 2च्या अंडर, जसं सिक्कीमच्या बाबतीत झालं होतं, त्याला आर्टिकल 2च्या अंडर आपण काय केलं? स्टेट म्हणून दर्जा दिला. ठीक आहे, तसं होऊ शकतं. किंवा मर्ज्ड इनटू अन एक्झिस्टिंग स्टेट अंडर आर्टिकल 3A और आर्टिकल 3B. किंवा जे एक्झिस्टिंग स्टेट आहेत त्याच्यामध्ये त्याचं मर्जर होऊ शकतं, एक सामावलं जाऊ शकतं. ठीक आहे. फॉर्म इनटू अ युनियन टेरिटरी. किंवा चौथी गोष्ट काय होऊ शकते? एखादी युनियन टेरिटरी तयार केली जाऊ शकते. एक तर स्टेट तयार होऊ शकतं किंवा युनियन टेरिटरी तयार केली जाऊ शकते किंवा आर्टिकल 2च्या अंडर काय एक इंडिपेंडंट स्टेट, वेगळं स्टेट आपण तयार करू शकतो किंवा एक्झिस्टिंग स्टेटमध्ये त्याला मर्ज केलं जाऊ शकतं. ठीक आहे.
Additionally, a foreign territory does not come under Article 1(3)(c) until there is a legal transfer making official acquisition under international law. Foreign territory does not come under Article 1(3)(c). ओके, अंटिल देअर इज अ लीगल ट्रान्सफर. म्हणजे तुम्ही ॲक्विजिशन ऑफ फॉरेन टेरिटरी झालंय असं म्हणू शकत नाही जोपर्यंत काय लीगल ट्रान्सफर झालंय. तुम्हाला वाटतंय म्हणून ती टेरिटरी तुमची झालेली नाहीये. तर तिथे काय असलं पाहिजे, एक प्रॉपर लीगल ट्रान्सफर असलं पाहिजे. मेकिंग अन ऑफिशियल ॲक्विजिशन अंडर इंटरनॅशनल लॉ, हे एक ऑफिशियल ॲक्विजिशन असेल. ठीक आहे. आता आर्टिकल 2, ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. जसं सांगितलं, जर तुम्हाला एक वेगळं स्टेटच तयार करायचं आहे किंवा सामावून घ्यायचं आहे तुमच्या टेरिटरीमध्ये, तर तुम्हाला काय लागेल, तर आर्टिकल 2 लागेल, विच सिम्पल मेजॉरिटीने तुम्ही ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट करू शकता. पार्लमेंट मे बाय लॉ ॲडमिट इनटू अ युनियन ऑर एस्टॅब्लिश न्यू स्टेट्स ऑन सच टर्म्स अँड कंडिशन्स ॲज इट थिंक्स फिट. पार्लमेंटला जे काही फिट वाटेल किंवा पार्लमेंट जसा विचार करेल त्यानुसार पार्लमेंट नवीन स्टेट बाय लॉ ॲडमिट करू शकतं युनियनमध्ये, आणि ते या आर्टिकलच्या अंडर न्यू स्टेट म्हणून त्याला शेड्यूल 1मध्ये इन्क्लूड करू शकतं. ठीक आहे. पार्लमेंट कॅन ॲडमिट अ न्यू स्टेट दॅट वॉज नॉट प्रिव्हियसली पार्ट ऑफ इंडिया. आधी भारताचा भाग नाही आहे असं स्टेट पार्लमेंट ॲडमिट करू शकतं किंवा सामावून त्याला घेऊ शकतं भारतामध्ये. आणि एक्झिस्टिंग स्टेटमध्ये जर बदल करायचा असेल तर त्यासाठी आर्टिकल 3 आहे, ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे. एक एक्झाम्पल काय आहे, सिक्कीम्स ॲडमिशन इन 1975 थ्रू 36th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. नो कॉन्स्टिट्युशनल रिस्ट्रिक्शन्स ऑन पार्लमेंट्स डिस्क्रिशन बट द डिसिजन मस्ट अलाइन विथ फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स. बघा, कोणत्याही प्रकारे पार्लमेंटवरती स्टेटच्या संदर्भामध्ये, ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये किंवा नवीन स्टेट तयार करण्याच्या संदर्भामध्ये, समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नाही आहे, काय बंधन नाही आहे, रिस्ट्रिक्शन नाही आहे. पार्लमेंटचं डिस्क्रिशनवरती कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. ओके. बट द डिसिजन मस्ट अलाइन विथ फंडामेंटल राईट्स. पण जो कोणता डिसिजन पार्लमेंट घेईल तो डिसिजन अलाइन असला पाहिजे फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सला. ओके. आर.सी. पोड्डल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता आर.सी. पोड्डल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994ची केस आहे. ही केस आपण बघूयात आर्टिकल 2च्या कंटेक्स्टमध्ये. ठीक आहे. द केस अरोज आफ्टर सिक्कीम्स मर्जर्स विथ इंडिया इन 1975. सिक्कीमचं जे मर्जर झालं होतं 1975मध्ये, त्यानंतर ही केस समोर आली थ्रू द 36th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. 36 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टच्या संदर्भातली ही केस आहे. 36th अमेंडमेंटनी काय झालं होतं, सिक्कीमचं मर्जर झालं होतं, सिक्कीमला युनियनमध्ये सामावून घेण्यात आलं होतं. तर आता ह्या अमेंडमेंटने काय झालं होतं, ह्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने आर्टिकल 371F हे इन्सर्ट करण्यात आलं होतं. त्यामध्ये गॅरंटिंग स्पेशल प्रोव्हिजन्स टू सिक्कीम, आणि सिक्कीमला काही स्पेशल प्रोव्हिजन्स देण्यात आल्या होत्या, स्पेशल राईट्स देण्यात आले होते. त्याच्यामध्ये काय होतं, इन्क्लुडिंग रिझर्वेशन ऑफ सीट्स इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर सर्टन ग्रुप्स. सिक्कीममधल्या काही सर्टन ग्रुप्सला लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजमध्ये रिझर्वेशनची सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आली होती. तर त्याचे पिटिशनर होते आर.सी. पोड्डल. त्यांनी काय केलं, त्याने ह्या प्रोव्हिजनसाठी चॅलेंज केलं. ते म्हटलं की हे कसं शक्य ना, की तुम्ही एका स्टेटला काहीतरी स्पेशल राईट्स देताय, त्यांना तुम्ही स्पेशल ट्रीटमेंट देताय, तर ही जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ठीक आहे. चॅलेंज दिस प्रोव्हिजन आर्ग्युइंग दॅट दे व्हायोलेट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन. तुम्ही कॉन्स्टिट्युशनचं बेसिक स्ट्रक्चर नाही व्हायोलेट करू शकत असं म्हणत हे जे पिटिशनर आहेत आर.सी. पोड्डल ते कोर्टात गेले. ओके. आणि बाय ग्रँटिंग अनफेअर पॉलिटिकल ॲडव्हान्टेजेस. आता ह्याच्यातून लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जास्त सीट्स मिळत होत्या, त्यामुळे अनफेअर पॉलिटिकल ॲडव्हान्टेजेस होते टू स्पेसिफिक कम्युनिटी. इन दिस केस सुप्रीम कोर्ट अपहेल्ड पार्लमेंट्स पॉवर अंडर आर्टिकल 2 बट क्लॅरिफाईज दॅट सच पॉवर इज नॉट ॲब्सोल्यूट. यामध्ये सुप्रीम कोर्टने अपहेल्ड केलं की हो, पार्लमेंटकडे अशी स्पेशल पॉवर आहे की ते अशा प्रकारचं स्पेशल ट्रीटमेंट एखाद्या स्टेटला देऊ शकतात, कारण ते मार्जिनलाइज आहेत. आता त्यांना भारतामध्ये सामावून घ्यायचं आहे, तर आपल्याला अशा काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन्स कराव्या लागतील, अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घ्याव्या लागतील. हे मान्य आहे, पण ही जी आपण जी पार्लमेंटला पॉवर दिली आहे ती पॉवर
ॲब्सोल्यूट नाही आहे. ओके, असं कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ठीक आहे, आता आर्टिकल 3, आर्टिकल 2 झालं. आता आर्टिकल 3 काय आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन ऑफ एरियाज, बाउंड्रीज और नेम्स ऑफ एक्झिस्टिंग स्टेट्स. जे एक्झिस्टिंग स्टेट्स आहेत, आर्टिकल 2 हे कशाच्या संदर्भात होतं? नवीन स्टेटला ॲड करण्याच्या संदर्भात होतं. पण आर्टिकल 3 हे एक्झिस्टिंग स्टेटच्या संदर्भात बोलतं. ठीक आहे, हे सगळं आपण बेअर ॲक्टमधली हे लँग्वेज आहे. बेअर ॲक्टमधल्या लँग्वेजमध्ये आपण ते वाचायला हवं म्हणून ते इथे मी इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. आर्टिकल 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर द फॉर्मेशन, अल्टरेशन अँड रिनेमिंग ऑफ द स्टेट विद इन इंडिया. आर्टिकल 3 काय करतं? तर कॉन्स्टिट्यूशनला प्रोव्हाइड करतं पॉवर. काय कसल्या पॉवर्स देतं पार्लमेंटला? तर फॉर्मेशन, अल्टरेशन अँड रिनेमिंग ऑफ स्टेट विद इन इंडिया. नाव बदलायचं आहे, नवीन स्टेट फॉर्म करायचं आहे, 2 स्टेटचं मिळून 1 स्टेट बनवायचं आहे. तर याच्या पॉवर्स आपल्याला आर्टिकल 3 अंडर पार्लमेंटला आर्टिकल 3 अंडर मिळतात. इट ग्रँट्स पार्लमेंट द पॉवर टू रिऑर्गनाइज स्टेट. It grants Parliament the power to reorganize state without needing an amendment to the Constitution under Article 368. 368च्या अंडर न जाता पार्लमेंटला हे आर्टिकल काय करतं? पॉवर देतं. कशाच्या संदर्भामध्ये? तर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट इज मॅन्डेटरी बिफोर इंट्रोड्युसिंग द बिल इन पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये आता ह्या संदर्भात अल्टरेशन, फॉर्मेशन, क्रिएशन, नेम चेंजिंग या संदर्भात जर तुम्हाला काय करायचं असेल, पार्लमेंटला हे करायचं असेल स्टेटच्या संदर्भामध्ये, तर त्यांना काय करावं लागेल? त्याला रिकमेंडेशन ऑफ पार्लमेंट मॅन्डेटरी आहे बिल पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करायच्या आधी. ओके. इफ द प्रपोज चेंजेस अफेक्ट स्टेट्स एरिया, बाउंड्रीज और नेम, द प्रेसिडेंट मस्ट रेफर द बिल टू द कन्सर्न स्टेट लेजिस्लेचर फॉर इट्स ओपिनियन. आता बघा, एखाद्या राज्याला तुम्ही डिवाइड करणार आहात किंवा एखाद्या राज्यामध्ये मर्जर करणार आहात किंवा तुम्ही त्याचं नाव बदलणार आहात, तर त्या कन्सर्न स्टेटला प्रॉब्लेम असू शकतात. त्यामुळे त्या कन्सर्न स्टेटचा पण विचार घ्यायला हवा, ओपिनियन घ्यायला हवं. म्हणून हे बिल प्रेसिडेंट आहे, ते प्रेसिडेंट हे बिल कुठे रेफर करणार? कन्सर्न स्टेटला रेफर करणार. द स्टेट लेजिस्लेचर्स व्ह्यूज ऑन आर नॉट बाइंडिंग ऑन पार्लमेंट. हां, पण स्टेट लेजिस्लेचरकडे ते बिल गेलं तर त्यांचं काहीतरी वेगळे व्ह्यूज असतील, तरी ते बाइंडिंग नसतील पार्लमेंटवरती. जी पॉवर आहे ती पूर्णतः कुणाकडे आहे? स्टेटच्या संदर्भामध्ये अल्टरेशन, फॉर्मेशन आणि नेम चेंजच्या संदर्भातली ती कुणाकडे आहे? ती पार्लमेंटकडे आहे. द प्रेसिडेंट स्पेसिफाईज अ टाइम फ्रेम फॉर द स्टेट लेजिस्लेचर टू रिस्पॉन्ड. दिस कॅन बी एक्सटेंडेड. आता प्रेसिडेंट हे बिल कुणाकडे पाठवतोय? तर स्टेट लेजिस्लेचरकडे पाठवतोय, राईट. मग आता त्या स्टेट जे काही लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आहेत, स्टेट लेजिस्लेचर्स आहे, त्यांना एका विशिष्ट टाईम फ्रेममध्ये आपलं ओपिनियन द्यायचं आहे. पण ही टाईम फ्रेम प्रेसिडेंट वाढवू सुद्धा शकतात. ओके. द प्रेसिडेंट स्पेसिफाईज अ टाईम फ्रेम. ओके, हे झालं. ठीक आहे. If the state legislature fails to respond within the given time, Parliament can proceed with the bill. स्टेट लेजिस्लेचरने काही रिस्पॉन्ड केलं नाही, काहीच बोलले नाहीत किंवा बोलले ते विरोधात बोलले, नाही मान्य झालं पार्लमेंटला, तर पार्लमेंट काय करेल? बिल बरोबर प्रोसीड करेल. जर रिस्पॉन्ड करायला ते फेल झाले, त्यांनी काहीच बोलले नाहीत, हो पण नाही म्हटले, नाही पण नाही म्हटले, काहीच नाही म्हटले, तर पार्लमेंट त्या बिल बरोबर प्रोसीड करेल. आता या संदर्भातले आर्टिकल 3च्या संदर्भातले काही ज्युडिशियल इंटरप्रिटेशन आपण बघणार आहोत, काही केसेस आपण बघणार आहोत. एस श्रीकृष्णा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. पार्लमेंट कॅन रिड्यूस द एरिया ऑफ स्टेट और इवन डिझॉल्व अन एंटायर स्टेट टू फॉर्म अ न्यू वन. बघा, एस श्रीकृष्णा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या केसमध्ये काय सांगितलं होतं की पार्लमेंटकडे ही पॉवर आहे की ते जे काही एरिया ऑफ द स्टेट आहेत ते रिड्यूस करू शकतात किंवा डिझॉल्व करू शकतात स्टेट अँड एंटायर स्टेट, आणि नवीन स्टेट तयार करू शकतात. देअर इज नो कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी दॅट अ स्टेट विल रिमेन ॲज इट वॉज ॲट द टाईम ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स कमेन्समेंट. आता इथे कुठल्याच प्रकारची गॅरंटी नाही आहे. जर 26 जानेवारी 1950ला कॉन्स्टिट्यूशनच्या कमेन्समेंटच्या वेळेस जसे स्टेट होते तसे स्टेट राहतील याची कुठलीही कॉन्स्टिट्यूशन गॅरंटी देत नाही. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन
पॉवर आहे स्टेटकडे, गव्हर्नमेंटकडे किंवा पार्लमेंटकडे, की ते स्टेटमध्ये बदल करू शकतात. कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे की आत्ता तुमचं स्टेट जसं आहे तसंच राहील. असं कोणत्या केसमध्ये सांगितलं होतं? एस श्रीकृष्ण केसमध्ये सांगितलं होतं. नेक्स्ट आहे बेरुबरी युनियन केस. 1960ची ही केस आहे, बेरुबरी युनियन केस. आर्टिकल 3 डज नॉट परमिट द सेशन ऑफ इंडियन टेरिटरी टू अ फॉरेन स्टेट. आता तुम्ही फॉरेन स्टेटला इंडियाची टेरिटरी देऊ पाहाल तर ते काही शक्य होणार नाही. आर्टिकल 3 अंडर असं हे ट्रान्सफर अलाउड नाही आहे. फॉर सच ट्रान्सफर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368 इज रिक्वायर्ड. या आर्टिकल हा काय आहे, बेरुबरी ही हा जो मध्ये पाकिस्तान बरोबर जो डिस्प्यूट झाला होता त्या संदर्भातली ही केस आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचं कोणतं ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल. ती आर्टिकल 368 अंडर असेल अँड इज रिक्वायर्ड. द कॉन्स्टिट्यूशन 9th अमेंडमेंट ॲक्ट 1960 वॉज पास टू ट्रान्सफर बेरुबरी टू पाकिस्तान. त्यामुळे जेव्हा बेरुबरी आणि बेरुबरीच्या संदर्भातला वाद समोर आला होता तेव्हा पाकिस्तानला बेरुबरी देण्यासाठी किंवा पाकिस्तानमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी कुठली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायला लागली होती? ही अमेंडमेंट करायला लागली होती. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मस्ट आहे 368 अंडर. कारण तुम्हाला आर्टिकल 3 अंडर भारताच्या टेरिटरीमध्ये स्टेटचं अल्टरेशन, फॉर्मेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला परवानगी आहे. परदेशात फॉरेन टेरिटरी बरोबर जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागणार. ठीक आहे. राम बदन राय वर्सेस युनियन ऑफ इंडिया. द कोर्ट हेल्ड दॅट स्टेट बाउंड्रीज आर नॉट परमनंट. ओके, स्टेटच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत त्या परमनंट नाही आहे, जसं आधीच्या केसमध्ये बोलतायत तसंच इथे पण बोलले. राम बदन राय वर्सेस युनियन ऑफ इंडिया. चेंजेस इन टेरिटोरियल बाउंड्रीज आर अलाउड अंडर द कॉन्स्टिट्यूशन. This case resulted in the transfer of territory from Bihar to Uttar Pradesh due to shifting course of the Ganga River. गंगा रिव्हरने नॅचरली आपला कोर्स शिफ्ट केला होता, त्यामुळे हे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये टेरिटोरियल डिस्प्यूट झाले होते. त्यामुळे ही केस कशाचा रिझल्ट होती? ट्रान्सफर ऑफ टेरिटरी फ्रॉम बिहारमधून उत्तर प्रदेशला शिफ्ट करण्याच्या संदर्भात, ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली होती, कारण गंगा रिव्हरनं तिचा कोर्स बदलला होता. तो राम बदन राय वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सांगितलं होतं की येस इट्स ओके की तुम्ही एका स्टेटला विभाजित करताय आणि दुसऱ्या स्टेटमध्ये इन्क्लूड करताय भारताच्याच. ठीक आहे. मंगाभाई ईश्वरभाई पटेल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. काय झालं होतं या केसमध्ये? ॲन ॲग्रीमेंट टू रेफर dispute to tribunal does not amount to cession of Indian territory to foreign country. बघा, फक्त एक ॲग्रीमेंट केलं डिस्प्यूटच्या संदर्भातलं, डिस्प्यूट सेटलमेंट करतोय आपण फॉरेन कंट्री बरोबर, याचा अर्थ असा होत नाही की काय की तुम्ही लगेच तुमची टेरिटरी फॉरेन कंट्रीला देऊन टाकली. नाही होत. सिन्स नो ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ सॉव्हर्निटी वॉज इन्व्हॉल्ड, जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल सॉव्हर्निटीचं ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज नाही, असं मंगाभाई ईश्वरभाई पटेल या केसमध्ये सांगितलं होतं. ओके. दिस डिस्टिंग्विश टेरिटोरियल ॲडज्युडिकेशन सेटलिंग डिस्प्यूट फ्रॉम टेरिटोरियल सेशन गिविंग अप लँड टू अनदर कंट्री. हे काही आपण गिव्ह अप नाही करत आहोत कुठल्याही प्रकारची लँड, तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज नाही. फक्त जर तुम्ही काय करत असाल, डिस्प्यूट सेटलमेंट करत असाल तर. बघा, इथे आता आर्टिकल 2 आणि 3 मधला आपण एक बेसिक फरक बघूयात किंवा एक क्विक रिव्हिजन करूयात. काय आहे स्कोप? ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट इन टू इंडिया. आर्टिकल 2 अंडर काय होऊ शकतं? ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट इन टू इंडियन युनियन होऊ शकतं. आर्टिकल 3 मध्ये काय आहे? फॉर्मेशन ऑर रिऑर्गनायझेशन ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. जे एक्झिस्टेड स्टेट आहेत त्यांचंच फॉर्मेशन आणि रिऑर्गनायझेशन. हे कोणाबद्दल बोलतं? हे कोण बोलतं? आर्टिकल 3 बोलतं. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे? सिक्कीम. 1975 मध्ये सिक्कीम न्यू स्टेट म्हणून ॲडमिट झालं होतं इंडियाच्या टेरिटरीमध्ये. वेरॅज तेलंगणा 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा काय झालं? तेलंगणा हे वेगळं राज्य तयार करण्यात आलं. ते आर्टिकल 3 अंडर झालं होतं. पार्लमेंट्स पॉवर. आर्टिकल 2 मध्ये फुल डिस्क्रिशन आहे पार्लमेंटकडे की ते जर दुसरं स्टेट आपल्या युनियनला जोडत असतील तर त्यांच्याकडे फुल डिस्क्रिशन आहे. त्यांना स्टेट वगैरेची कुणाचीच परवानगी घ्यायची गरज नाही आहे. वेअर ॲज आर्टिकल 3 मध्ये नीड्स कन्सिडर द व्ह्यूज ऑफ द अफेक्टेड स्टेट. तुम्ही एखाद्या स्टेटमध्ये बदल करताय तर त्या स्टेटचा व्ह्यू घेणं गरजेचं आहे. हे आर्टिकल 3 अंडर
पण ते सुद्धा डिस्क्रिशन काही पार्लमेंटवरती, म्हणजे जर तुमचं व्ह्यूज वेगळे येत असतील स्टेटचे तर ते काही मॅन्डेटरी नसणार आहेत किंवा बाइंडिंग नसणार आहेत पार्लमेंटवरती. पार्लमेंटने जर ठरवलं असेल बदल करायचा स्टेटमध्ये तर ते करून राहणार. ठीक आहे. आर्टिकल 4 काय आहे? लॉज मेड अंडर आर्टिकल 2 and 3 टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ फर्स्ट अँड द फोर्थ शेड्यूल अँड सप्लिमेंटेड इन्सिडेंटल अँड कॉन्सिक्वेन्शियल मॅटर्स. बघा, जसं मी सांगितलं की आर्टिकल 2 आणि 3 अंडर जर काही बदल होत असतील तर नेसेसरीली शेड्यूल 1 आणि शेड्यूल 4 मध्ये पण बदल होणार आहेत, ते अमेंडमेंट करावी लागणार आहे. आर्टिकल 4 डील्स विथ द कॉन्सिक्वेन्शियल चेंजेस इन द फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वेन न्यू स्टेट्स आर फॉर्म्ड ऑर एक्झिस्टिंग स्टेट्स आर अल्टर्ड अंडर आर्टिकल 2 and 3. ओके, जे काही कॉन्सिक्वेन्शियल चेंजेस होतील आर्टिकल 1 मध्ये काय होणार आहे? जर तुम्ही एखादी टेरिटरी ॲड केली असेल, अक्वायर्ड केली असेल तर ती इन्क्लूड करावी लागणार आहे. जर एकच राज्य, एका राज्याचे तुम्ही 2 भाग करून 2 राज्य तयार केली असतील तर त्या दोन्ही राज्यांची नावं ॲड करावी लागणार आहेत. कशामध्ये? शेड्यूल 1 मध्ये. आणि शेड्यूल 4 मध्ये काय आहे? आता हे सगळं नवीन नवीन तुम्ही करताय पण तुम्हाला राज्यसभेला सीट्स पण अलोकेट करायला लागतील. तर अलोकेशन ऑफ सीट्स फॉर राज्यसभा हे असणार आहे शेड्यूल 4 मध्ये. ठीक आहे. इट क्लॅरिफाईज दॅट सच चेंजेस डू नॉट रिक्वायर अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368 अँड इट कॅन बी मेड बाय सिम्पल मेजॉरिटी इन पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये सिम्पल मेजॉरिटीने हाफ ऑफ द मेंबर्स ऑफ पार्लमेंट प्रेझेंट अँड वोटेड येस बोललं तर काय होईल? तर हे चेंजेस होतील. ओके. त्यासाठी कुठल्याही प्रकारे 368 अंडर जाऊन आपल्याला स्पेशल मेजॉरिटी आणि रॅटिफिकेशन बाय स्टेट वगैरे घेण्याची गरज नाही आहे. एनी लॉ मेड अंडर आर्टिकल 2 ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट or under Article 3 formation, alteration and renaming of state shall include provisions for amending first schedule list of states and union territories. बघा, लगेच याच्यात सुद्धा बदल होणार. अँड फोर्थ शेड्यूल राज्यसभा सीट अलोकेशन. तुम्ही याच्या अंडर आणि याच्या अंडर बदल केलेत तर इथे बदल होणारच आहे. ठीक आहे. तर तो बदल करण्याच्या संदर्भात आर्टिकल 4 बोलतं. सच अमेंडमेंट शॅल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ फॉर्मल अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368 meaning they do not require special majority. एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ तेलंगणा, रिऑर्गनायझेशन ऑफ जम्मू अँड काश्मीर जे 2019 मध्ये झालं अँड सेव्हरल पार्ट्स ऑफ स्टेट रिऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. जिथे जिथे रिऑर्गनायझेशन्स झालेत सेव्हरल पार्ट्समध्ये झालेत. 1950 नंतर खूप गोष्टी बदलल्यात भारताच्या स्टेट्सच्या संदर्भाने, तर हे सगळं याच्या अंडर येतं. आता इथे केस लॉ आहे बघा, मंगल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 1967ची ही केस आहे. दिस केस चॅलेंज द पंजाब रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1966 विच लीड टू द क्रिएशन ऑफ हरियाणा अँड रिऑर्गनायझेशन ऑफ पंजाब. आता इथे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय बघा, लॉज इनॅक्टेड अंडर आर्टिकल 2 and 3 इवन इफ दे मॉडिफाय द फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल डू नॉट रिक्वायर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. इथे कोर्टने सरळ सरळ सांगितलं की 2 आणि 3 मध्ये जरी संविधानामध्ये बदल होत असले, जरी शेड्यूल 1 आणि शेड्यूल 4 मध्ये बदल होत असले तरी इथे 368 अंडर जाऊन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्याची गरज नाही. केस कशाच्या संदर्भात अरोज झाली होती? पंजाब रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो 1966चा होता, ज्याच्यामध्ये हरियाणा अँड पंजाबचं रिऑर्गनायझेशन होणार होतं. तर या संदर्भात होता आणि कोर्टाने सांगितलं की याच्यात काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज नाही आहे. ठीक आहे. आता आपला सेकंड जो पार्ट आहे तो आहे सिटिझनशिप ऑफ इंडिया, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिटिझनशिपमध्ये 5 ते 11 हे आर्टिकल्स आपण कव्हर करणारच आहोत. पण त्याचबरोबर सिटिझनशिप ॲक्टच्या अंडर जे ॲक्विजिशन ऑफ टेरिटरी आहे किंवा लॉस ऑफ टेरिटरी आहे तर हे सुद्धा लॉस ऑफ सिटिझनशिप आहे आणि ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप आहे हे सुद्धा बघणार आहोत. तर मग युनियन अँड इट्स टेरिटरी हा पार्ट आपला आता इथे कव्हर झालेला आहे. त्यामुळे सेकंड मॉड्यूलमधला पहिला पॉईंट आपला संपलेला आहे. दुसरा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तो आहे सिटिझनशिप ऑफ इंडिया. आणि मग फंडामेंटल राईट्सचे बेसिक्स आहेत, तो अजून एक व्हिडिओ बनेल. ठीक आहे. आत्तासाठी आपण इथेच थांबूयात. थँक्यू.